चार लोकांच्यात बोलायचं म्हटलं की प्रचंड भीती वाटते, धडधडायला लागतं. काय बोलायचंय सगळं माहीत असतं, पण तरीही सगळं विसरून जातं. अगदी घरामध्ये चार चौघं एकत्र बसल्यावर देखील आपल्याला आपलं मत मांडता नाही येत. लोकांच्या समोर बोलायची भीती वाटते. आपण चुकीचं बोललो तर, लोक आपल्याला हसले तर, कोणी आपल्याला जज केलं तर, असे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. आणि यावरून आपण काय निष्कर्ष काढतो की मला लोकांच्या समोर बोलताच नाही येत. आता यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला लोकांच्या समोर बोलता येतं, पण तुम्हाला लोकांच्या मतांची भीती वाटते, त्यांच्या प्रतिक्रियांची भीती वाटते. कारण आपण बोलण्यापेक्षा आपल्याबद्दल समोरचा व्यक्ती काय विचार करेल, आपल्या बोलण्यावर तो काय बोलेल, हे आपल्याला जास्त सतावतं. आता हा कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी किंवा लोकांच्या समोर उत्तम पद्धतीने आपलं मत मांडण्यासाठी काय करायचं? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे. तुम्हाला जर माझ्यासोबत पर्सनल सेशन बुक करायचं असेल तर समोर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपल्या स्वीकार माइंड केअर सेंटर अंतर्गत देखील आपण अनेक वर्कशॉप्स घेत असतो, जे दर आठवड्याला असतात, ज्याची फी अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या वर्कशॉप्स रिलेटेड जी माहिती आहे ती मी आपल्या कम्युनिटी फीडला आणि आपल्या शॉर्ट्स व्हिडिओज मधून देत असते. त्याचबरोबर आपल्या स्वीकार माइंड केअर सेंटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देते. तुम्ही अगदी मोफत त्या लिंकवरून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आता सगळ्यात पहिला बदल आपण करायचा आहे, तो म्हणजे लोकांनी आपल्याला जज करू नये यापेक्षा आपण आपल्या मतावरती किती ठामपणे, स्पष्टपणे बोलू शकतो यावर लक्ष केंद्रित करायचं. दुसरी गोष्ट, सरळ थेट पहिल्यांदाच मोठ्या गर्दीसमोर जाऊन बोलू नका. तिथे तुमचा आत्मविश्वास आणखी कमी होईल. सगळ्यात उत्तम मार्ग, मोबाईलचा कॅमेरा सुरू करा, सेल्फी मोड ऑन करा आणि साधारण 1 मिनिट 2 मिनिट स्वतःशीच गप्पा मारा किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे त्याबद्दल बोलू शकता किंवा एखादा विषय घेऊन त्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलू शकता. नंतर तो व्हिडिओ पहा. तुम्हाला कदाचित सुरुवातीला तुमचा आवाज किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हे विचित्र वाटतील, पण घाबरू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवतील. आता आपल्या चॅनलवरचा जर तुम्ही सगळ्यात पहिला व्हिडिओ जाऊन पाहिला, आता जशी मी बोलतेय तशी तुम्हाला मी दिसणार नाही. त्यावेळेला मी खूप वेगळी होते आणि आता माझ्यात बरीच सुधारणा झालेली आहे. हे तुमच्या बाबतीत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोलताना मला परफेक्टच व्हायचंय याचं दडपण घेऊ नका. चूक होणार, काही शब्द अडखळणार, कधी वाक्य चुकतील, कधी एखादा शब्द बोबडा निघून जाईल, कधी एकदमच मुद्दा विसरेल, पण काळजी करू नका. हे असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आता तुम्ही हे जे व्हिडिओज पाहताय, हे व्हिडिओज एडिट होतात, म्हणजे बोलत असताना बऱ्याचदा चुका झालेल्या असतात ना, त्या आम्ही कट करून मग तुम्हाला दाखवतो, काढून टाकतो. त्यामुळे प्रत्येकच गोष्ट दिसते तशी नसते, म्हणून समोरच्या व्यक्तीकडे पाहून स्वतःचा आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाहीये. चुकलात तर हसा, शांतपणे ती चूक स्वीकारा आणि पुढे कंटिन्यू करा. तुम्ही चुकल्यानंतर तुम्ही जितक्या कॉन्फिडेंटली पुढे कंटिन्यू करणार आहात, तितके पटकन लोक हे विसरून जातील किंवा कोणी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार नाही. चुकांमधूनच आपल्याला शिकायचं आहे. ओके. आता चौथी गोष्ट, बोलण्यापूर्वी आपल्या मनाला एक वाक्य सांगायचं. मला सगळ्यांना इम्प्रेस करायचं नाहीये, तर मला फक्त माझं मत उत्तम मांडायचं आहे. हा एक छोटा विचार तुमचं पूर्ण प्रेशर दूर करेल. आणि आता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा टास्क देणार आहे. आज मोबाईलचा कॅमेरा सुरू करायचा आहे आणि स्वतःबद्दल तुम्हाला 1 मिनिट बोलायचंय. तो व्हिडिओ कुठेही अपलोड करण्याची किंवा तो कोणाला दाखवण्याची गरज नाहीये. फक्त स्वतःसाठी रेकॉर्ड करायचा. आज 1 मिनिट रेकॉर्ड करा, उद्या दुसरा विषय घ्या, 2 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, परवा तिसरा कोणता तरी विषय घ्या, 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. याच सोबत तुम्ही आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहत देखील बोलू शकता. हळूहळू तुमचा आवाज स्थिर व्हायला लागेल, तुमच्या वाक्यरचनांमध्ये फरक जाणवायला लागेल, तुमच्यात कॉन्फिडन्स तुम्हाला वाढताना दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार चौघांमध्ये लोकांसमोर बोलताना तुमची भीती जी आहे ती कमी होताना देखील तुम्हाला जाणवेल. एक गोष्ट लक्षात घेऊयात, आत्मविश्वास हा आपोआप येत नसतो, तो निर्माण करावा लागतो. तो निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
कधीतरी माझ्यात आत्मविश्वास येईल, माझ्यातली भीती संपेल आणि मग मी बोलायला सुरुवात करेन. असं कधीच नाही होणार. त्यामुळे तसं होण्याची वाट पाहू नका. तर आता भीतीमध्येच सुरुवात करा. म्हणजे त्या भीतीवरती काम होईल आणि ती दूर निघून जाईल. कारण प्रत्येक वेळी तुम्ही भीतीच्या पलीकडे एक पाऊल टाकता, त्यावेळेला तुमच्यातला आत्मविश्वास थोडा अधिक मजबूत होतो. आलं लक्षात? आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला टास्क केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खूप धन्यवाद, खूप प्रेम, खूप कृतज्ञता.